आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज आपल्याकरता आपल्या रुबी मस्के रेसिपीवर घेऊन आलेली आहे. आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यात थंडावा देणारी स्वादिष्ट आणि सर्वांचीच आवडती अशी मँगो मस्तानी. घरच्या सोप्या साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्की आवडेल. चला तर मग पटकन पाहूया ही खास मँगो मस्तानी रेसिपी. या ठिकाणी मी आंबा घेतलेला आहे आणि बघा अशा पद्धतीने आपण हा आंब्याचा गर काढूया. पोळी बरोबर हा कापून घेऊ. अशा पद्धतीने आपण हे सर्व आंबे कापून घेणार आहोत. स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे मी आंबे. बघा अशा पद्धतीने हा आंबा आपण कापून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीने तुम्हाला जो आवडेल तो आंबा घेऊ शकता. तर बघा अशा पद्धतीने मी हे सर्व आंबे कापून घेतलेले आहेत. आंबा किती गोड आहे त्याप्रमाणे आपण पुढची हे ठरवणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने हे सर्व आंबे कापून झालेले आहेत. अशा पद्धतीने हे सर्व आंबे कापून झालेले आहेत. तर बघा आता आपण याचा गर काढणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण एक फोड घेऊन त्याला चिरा मारून घेऊया. बघा किती मस्त आंबा आहे. मी या ठिकाणी हापूस आंबा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता. तर बघा अशा पद्धतीने आपण याची फोड तयार करून घेतलेली. तर आता आपण मिक्सर जार मध्ये याचे सर्व गर काढून घेणार आहोत. तर अशा चमचेच्या साहाय्याने आपल्याला संपूर्ण आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे. खूप सोपी आणि झटपट अशी ही रेसिपी आहे. खूप जास्त वेळही लागत नाही आणि खूप जास्त साहित्यही लागत नाही. एकदम सोपी घरच्या घरी तयार होणारी. आपल्या अजून देखील मँगोच्या रेसिपी आहेत. तर तुम्ही त्या बघितल्या नसतील तर नक्की बघा. त्या रेसिपींना जसा प्रतिसाद दिला, ह्या रेसिपीला देखील तसाच द्या. नक्की तुम्ही ट्राय करा. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण गर काढून घेऊया. अशाच पद्धतीने बघा आपण हे संपूर्ण आंबे सुरुवातीला कट करून घेतलेले आणि अशा पद्धतीने आपण याचा गर काढून घेणार आहोत. खूप सोपी आणि झटपट अशी ही रेसिपी आहे. अगदी लहान मुलांना करावीशी वाटणारी देखील आहे. तर जे इच्छुक असतील त्यांनी देखील हे करून बघावं. बघा किती सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी. सर्व या ठिकाणी आपला हा आंब्याचा गर काढून झालेला. तर यामध्ये आता आपण दूध तापवून थंड करून रूम टेम्परेचर वरचं दूध या ठिकाणी घेतलेलं आहे. तर 1 कप आपला आंबा आहे, तर त्याच मापाने आपण 1 कप दूध देखील घेतलेले आहे. यामध्ये आपण चवीनुसार साखर घालूया. तर या ठिकाणी माझा हा आंबा खूप गोड आहे. त्यामुळे मी हे 2-3च चमचे साखर घेतलेली आहे. तर तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार घ्या. तर चला याचा पल्प काढून घेऊया. या ठिकाणी आपला हा मँगोचा पल्प तयार झालेला आहे. मँगो मस्तानी आता आपण करायला घेऊया. आपण या ठिकाणी हे 2 ग्लास घेतलेले आहे. त्यामध्ये सर्वात अगोदर आपण हे मँगो क्यूब घालूया. यामध्ये आता आपण मिक्सर जारमध्ये करून घेतलेला मँगो पल्प घालूया. मँगो पल्प अशा पद्धतीने आपल्याला थिक पाहिजे. अशा पद्धतीने हा क्रीमी पाहिजे बघा आणि घट्ट देखील पाहिजे. अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण यामध्ये हा पल्प काढून घेतलेला आहे.
अशाच पद्धतीने आपल्याला हे 3/4च भरायचे आहेत ग्लास. यामध्ये आता आपण आईस्क्रीम ऍड करूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही आईस्क्रीम घेऊ शकता. मी या ठिकाणी अमेरिकन नट्स फ्लेवरचे आईस्क्रीम यूज केलेले आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल मँगो किंवा व्हॅनिला ते तुम्ही कुठलंही जे अवेलेबल असेल ते तुम्ही करू शकता. तर बघा अशा पद्धतीने आपण यावर आईस्क्रीम देखील ऍड केलेले आहे. आता या आईस्क्रीम मध्ये आपण घालूया ड्राय फ्रुट्स. काजू, बदाम आणि पिस्ता मी या ठिकाणी बारीक क्रश करून घातलेले आहे. अशा पद्धतीने आपण याचं डेकोरेशन करूया. आपण या ठिकाणी टुटी फ्रुटी, चेरीज, ड्राय फ्रुट्स, मँगो क्यूब्स ऍड करू शकता. पण मी या ठिकाणी बेसला ऍड केलेले आहे म्हणून मी टॉपला ऍड केलेले नाही. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण यावर टुटी फ्रुटी आणि चेरीज ऍड करून घेतलेले आहे. थंडगार, गारेगार मँगो मस्तानी खाण्यासाठी तयार आहे. दिसायला देखील किती भारी आहे, दिसते आहे ना? तशीच चवीला देखील अप्रतिम आहे. नक्की ट्राय करा. मँगो मस्तानी तयार झालेली आहे. आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आपली रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. रुबी मस्के रेसिपीला सबस्क्राईब करा. फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला नक्की शेअर करा. अशाच छानशा रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटूया.